दादांच्या युटर्नची आणि शरद पवारांच्या गौप्यस्फोटाची 2024च्या विधानसभेसाठी 20 तारखेला मतदान होणार आहे. पण अजूनही 2019चा क्लायमॅक्स संपत नाही. सत्ता स्थापनेसाठी गौतम अदानींसोबतच्या बैठका आणि शरद पवारांचं राष्ट्रपती राजवटीसाठीचं पत्र यावरून नेमकं काय घडलं होतं पाहूया. गौतम अडानी थे, अजित पवार थे, पवार साहब थे, सब थे. उसमें गलती से कुछ मैं स्टेटमेंट हुआ, मेरे गलती से हुआ होगा. ऐसा नहीं बोल सकता है. अदानींसोबतच्या बैठकीवरून दादांचा दावा आणि नंतर अजितदादांचाच युटर्न यावरून शरद पवारांनी TV9च्या मुलाखतीमध्ये खुलासा केलाय. 2019 मध्ये निकालानंतर जी स्थिती निर्माण झाली त्यावरून सत्ता स्थापनेसाठी मार्ग काढण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी बैठक झाली होती असा गौप्यस्फोट आधी अजित पवार यांनी केला. पण चुकून बोलल्याचं सांगत अजित पवारांनी युटर्न सुद्धा घेतला. मात्र TV9च्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी अदानींसोबतच्या बैठकीवरून इन्कार केलेला नाही. अशा अनेक बैठका झाल्यात. मतभिन्नता असली तरी मतं समजून घेण्याची माझी भूमिका असते असं शरद पवार म्हणाले. सबके साथ हुआ था. आपको जैन साहब वापस बताता हूँ. अमित शाह थे, गौतम अडानी थे, प्रफुल्ल पटेल थे, देवेंद्र फडणवीस थे, अजित पवार थे, पवार साहब थे, सब थे. उसका ब्लेम मेरे ऊपर आया है, मैंने लिया है. मेरे गलती से हुआ होगा. मैं आदमी हूँ, आदमी से ही गलती होती. ऐसा नहीं बोल सकता है. अदानी झाली असेल की दुसरे उद्योजकांसह झाले. मी जायला म्हणून विश्वास करतो. सुसंवाद हा ठेवला पाहिजे. मतभिन्नता असली की मतं समजून न घेणं ही भूमिका योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट अशी वेगवेगळ्या क्षेत्राशी व्यवहार जायला बसतो. अदानींच्या घरी कशा हालचाली झाल्या हे अजित पवारांनी सांगितलं. तर फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलंय की राष्ट्रपती राजवट लागू व्हावी आणि नंतर सरकार स्थापन करू हेही शरद पवार यांच्यासोबत ठरलं होतं. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवारांनी राज्यपालांना दिलेलं पत्र महत्त्वाचं होतं. ते पत्र माझ्याच कार्यालयामध्ये टाईप करण्यात आलं. पत्रावर सही करण्याआधी पवार साहेबांनी काही बदल सुद्धा सुचवले होते असं फडणवीस म्हणाले. यावर शरद पवारांनी फडणवीसांना खोचक उत्तर दिलंय. मी सत्तेतही नव्हतो पण तरीही मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते म्हणजे माझं राजकारणामधलं स्थान त्यांनी ओळखलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले. आज फडणवीसांनी एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, त्यात ते म्हटलं की महाराष्ट्रात जी राष्ट्रपती राजवट लागली ती शरद पवारांमुळे लागली होती. मी काही सत्तेत नव्हतो. माझ्याकडे काही संसद सदस्य होते असं विद्यार्थीचे. पण त्यांनी मी सांगितल्यावर प्रेसिडेंट येतो याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे की माझं स्थान काय आहे. अजित पवारांनी 2 दिवसांआधीच इतरांचं वय पाहता बारामतीचं मलाच बघावं लागेल असं म्हटलं होतं. त्यावर TV9च्या मुलाखतीमधून शरद पवारांनी सणसणीत उत्तर दिलंय. ज्याच्या विरोधात लढले त्यांच्या पंक्तीत जाऊन बसले असं पवार म्हणाले. माझी आपल्याला विनंती आहे की परत आता मलाच ह्या बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे. कारण वयाचा सगळ्यांचा विचार करता. आता बाबासाहेब इथं बसले. बाबासाहेब तुमचं वय किती झालं? 80. हा 83. आता तुमची मुलंच बघतात की नाही? तुम्ही फक्त त्यांना आशीर्वाद देताय, मार्गदर्शन करताय. ही जगाची रीत आहे. अजित पवारांचा उल्लेख केला. याच्या आधी त्यांच्या निवडणुका झाल्या. माझं मत विरुद्ध झाले. त्यांच्या विरुद्ध आम्ही निवडणूक लढतो, निवडून येतो आणि त्यांच्या पंक्तीला जाऊन बसतो. ही फसवणूक आहे लोकांची. आणि त्यामुळे आमचा विरोध त्याला आमचा विरोध बाकीच्या दुसऱ्या कुठल्या गोष्टी नाही. एक विचारतो की आता तुम्ही आयडियोलॉजीचं बोलले, दादांच्या आयडियोलॉजीचं, तर मग त्यांच्या आयडियोलॉजीमुळे तुम्ही त्यांचे परतीचे मार्ग बंद केलेत का? भाजप आणि त्यांच्या लोकांचा ज्यांचा असोसिएशन आमचं त्यांचं जमायचं. त्यांना त्या विचार पसंत असेल त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या रस्त्याने जावं.
आम्हाला तो रस्ता पसंत करत नाही, जो आम्हाला योग्य असतो त्या रस्त्याने आम्ही जाऊ. सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदावरूनही शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सुप्रिया सुळेंचा महाराष्ट्रामध्ये इंटरेस्ट नाही असं सांगून सुळे शर्यतीमध्ये नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न पवारांनी केला. तुम्ही मागे असंही म्हणालात की दादांना तुम्ही सगळं दिलं आणि सुप्रिया सुळेंना तुम्ही काही दिलं नाही. एक्सेस लोकसभा, हा एक्सेस लोकसभा, बाकी काही नाही. हा एक्सेप्ट लोकसभा तुम्ही काही दिलं नाही. पण आता दादा तुमच्याकडे नाही आहेत. आता जर पक्षातून मागणी झाली की सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करा तर मग तुम्ही काय करणार? असं तिचा इन्सेस नाही, तिचा इन्सेस फायदेची राजकारणाचे असं मला दिसतं. लोक वागल्या काही करते, शेवटी आपली पसंती काय हे बघावं लागतं. सुप्रिया सुळेंसह महाविकास आघाडीमधल्या मुख्यमंत्री पदावरून देखील शरद पवार थेट बोलले. जास्त आमदार त्या पक्षाला प्राधान्य देऊनच सरकार स्थापन केलं जाईल असं पवारांनी म्हटलंय. तिघे एकत्र येऊन संख्या चांगली असली एकत्र बसून साधारणतः ज्यांना जास्त जागा आहे त्यांना प्राधान्य देऊ आणि उत्तम सरकार लोकांना देऊ. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. वळसे भाषणाला 100% पराभूत करा करा करा. आंबेगावच्या सभेमध्ये शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांसाठी गद्दार हा शब्द वापरला होता. त्यावरून देखील पवारांनी TV9च्या मुलाखतीमध्ये रोखठोक उत्तर दिलं. त्यानंतर आम्ही तुम्हाला जेवढं आक्रमक नाही बघितलं तेवढं तुम्ही आता तुमच्या सभांमध्ये आम्ही तुम्हाला आक्रमक बघतोय. म्हणजे आता तुम्ही मनसरच्या सभेत गद्दार म्हणाले वळसे पाटलांना, म्हणजे एक वेळ ते तुमचे मानसपुत्र म्हणून ओळखले जायचे. हा शब्द तुम्ही गेल्या 1.5 वर्षात कधी गद्दार शब्द वापरला नाही. जे सोलून वर्तन काय, त्याची भूमिका काय, एकच गोष्ट सगळ्या महाराष्ट्रात ऐकत होते, कुणी जायचं ते जाणार नाही अशी चर्चा जनमानसामध्ये होती. याचा अर्थ त्यांचा प्रचंड विश्वास लोकांचा होता. त्याला विचाराचा आधार नसला तर ही फसवणूक आहे. म्हणजे लोकांचीच ही मागणी होती. मी स्वार्थ बोलतो त्याच्या मला चिठ्ठी आली की तुम्ही स्वार्थ बोलला तर तुम्ही त्यांच्याबद्दल सहानुभूती अजूनही तुमच्या मनात आहे असं आम्ही समजू. त्यामुळे सत्य बोला, सत्य सांगा. भाजपच्या विरोधामध्ये लढून भाजपसोबत गेले, त्यामुळे अशा विचारधारेसोबत काम नाही. मग सोडून गेलेले 40 आमदार असोत की अजित पवार, यावर शरद पवार ठाम आहेत. मुलाखतीमधून पवारांनी वारंवार हे स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.